हे गेले होते तिकडं त्यावेळेस त्यांनी असं सिल्वरच्या पॅकमध्ये कुठल्या तरी एक ताईसाहेब आहे त्यांनी असा मसाला दिलाय, तर त्यांचा तो असा मसाला आहे. आता बघू ह्याची एखादी भाजी करून बघन मी. त्याला तेल जास्त आहे जरा. प्रत्येकाची वेगळी पद्धत असते बनवण्याची आणि आपला असा असतो, हा आपला असतो. तुम्हाला मी दाखवते काढून एक मिनिट. मी ह्यामध्ये ओतला आता मसाला. हा आपल्यावाला मसाला आहे आणि ही एका ताईसाहेबांनी दिलाय ना तो आहे. बघू शकता हे दोन्हीमध्ये फरक किती आहे. हळद जास्त टाकते मी, कारण का मी आज करते मटकीची भाजी, नाही तर मी हळद वापरत नाही. ही जी टाकली ना मैत्रिणींनो, ही आहे धना पावडर. ही बघू शकता मी ही टाकते कारण का थोडंसं ना आपल्याला ना चव लागते भाजीला त्याच्यामुळे. आणि मसाला तुमच्यात एकटाच टाकलाय मी, दुसरं काही टाकलेलं नाही, तरी पण ह्याला असा कलर आलेला आहे ना, असा फेस येतो त्याला, कारण का त्याच्यात आहे ना ते खसखस वगैरे असते ना त्याच्यामुळे. आणि खसखस वगैरे काय नाही, भाजी मीठ पण कमी असतं मसाल्याला आपल्या. त्याच्यामुळं मीठ पण टाकावं लागतं. आणि मटकीच्या भाजीला आहे ना हळद जास्त लागते. मी कधी कधी काय करते, शिजवून घेते मटकी. गावरान जर नाही लागली ना तर मग आधी शिजवते, पण हे गावरान आहे कारण का ही मटकी ना थोडीशी बारकी साईजला. गावरांचा कलर पांढरा होत नाही, असं लाल राहतो, आणि जी हायब्रिड असते ना ती एकदम पांढरी पांढरी दिसते. हिला अशीच झाकून ठेवायचं आता. आणि आमचं काय बसलाय, कुठं गेला काय. गणेशला मिठाचं वांग करायचंय, त्याच्यासाठी ही मिठाची वांगी करायसाठी वांगी आणल्यात इथं. आता ती संध्याकाळी करायचं. आणि ही आवडते प्रतीक्षाला असले. काय नाही, आता हिला झाकून ठेवायची आणि ह्यातमध्ये ना ही करायचं, थोडंसं शेंगदाण्याचं कूट करून टाकायचं. भाजून ठेवलेत मी, असं कोंब येतात मटकीला. मी काय करते, भिजाय घालते आणि डायरेक्ट ह्याच्यातच ठेवते भिजायला घालून. 2 दिवस ठेवली ना हे अशी, तिला कोंब येतात, कडनी हवा पण लागते. अशी छान भाजी होती. जर तुम्हाला सुक्की पाहिजे नसेल तर झाकून ठेवायची फक्त. आमचा इजभाऊ आला तोपर्यंत. काय इजून आलाय, उठ. काय काय हा आमच्या प्रतीक्षाने घातली होती भिजायला. दुधाचं आलंय. लय कारबाया माझ्या भावाच्या माग माझा, पण तरी पण जीवाला त्रास नाही येत. पण हाय ना, कुठं गेलं दुधाचं. माझ्यासाठी स्पेशल दुसरं दूध आणतो, बघू शकता. रोज भरणी घासून देते मी. जावा, बाय बाय. अरे थांब 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 थांब, तात्याचं रतीबा आला. आमच्या तात्याचं सेपरेट असतं मैत्रिणींना. थांबाय बाबा, ओतून ती.
मी काय आणायला चालली माहिती का तुम्हाला? तर चला दाखवते. वांग्याला कसले वांगे लागलेत बघितले का? आता उद्या भिजवायची. मैत्रिणींना तिथं अशी कोथिंबीर पण आली छोटी छोटी, आणि इकडं टोमॅटो आलेत, कोबी आलाय. टोमॅटोला ना फक्त काय नाही टाकलं, ते ग्रो मॅजिक आहे ना, आणि हे बुहासर टाकलेलं. ह्याला कुठलं औषध नाही, काय नाही. आता एवढीशाला कुठं औषध मारायचं मैत्रिणींनो. पण इतकी छान आलंय ना, हे वाढलंय ना खूप. हे खूप छान आहे. ह्याचा रिझल्ट बघायसाठी आम्ही ना हे केलेलं होतं. तर ही वांगी किती छान आलं ते. तर आम्हाला आहे ना ते ह्याचा रिझल्ट बघायचा होता. कशाचा? त्या औषधांचा. तर फुलं किती छान आलेत बघा. मी इथं फुलं न्यायला आलेली, आणि दोडक्याला दोडकं पण किती सुंदर आलेत. कुठलं औषध नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आणि त्याला फुलं पण लय लागलेत इथं. इकडे घेवडा पण किती छान आलाय. कोबीची पानं किती छान आलेत. फक्त ते रिझल्ट आम्हाला चेक करायचा होता त्याचा, कसं आहे ते. म्हणजे हे आहे ना केमिकल नाही आहे त्यातमध्ये. आणि मी इथं आले फुलं न्यायला, फुलांची, आणि माझ्या देवबाप्पाला. आता किती पण फुलं येते नी. ही एकदा फुलं लागली ना तर ह्याची फुलं बंद होत नाहीत. फक्त हे ना मोठी मोठी झालेली तोडायची अशी. इथं पण आहेत अजून. एकच मिनिट. किती झाली ही फुलं. इकडं आळू पण आहे, आणि ती पण गावरान आहे. ही अशी फुलं तोडली. कुठं जायची गरज नाही, काय नाही. आता हार यायला लागले की मग मी हार त्यांना वावणार परत. मोठी लय झाली की आता फक्त ना ठेवणार आहे. माझ्या सोन्यासारख्या देवांना सोन्यासारखी फुलं बघा किती छान दिसत आहेत. सोन्यासारख्या देवाला सोन्यासारखी फुलं लय भारी दिसतात आहे. ती केली आता पूजा, झालं आता सगळं. आता जीवती आणि आता जाती पुऱ्या लाटायला. मैत्रिणींना आज जायचंय पुऱ्या लाटायला. पळपूट बेलणं सगळं घेऊन जायचंय. सगळं काम झालंय. आज सगळ्यांना सुट्टी, नाणीला बिन ताईला बी. आज आम्ही ताईचं केलं वर्ष श्राद्धाला, नाणी चालल्यात पुऱ्या लाटाय. आता जीवती निघते. 11:30 वाजलेत. 12 वाजेपर्यंत डुकू 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 जाऊ. बाकी सगळं काम झालंय. ओके. निघालो आम्ही. आले मैत्रिणींना. आता हो का ॲड्रेस ही लिहिलं. आल्यावरती ना चिटकवायचं नुसतं. दिसतंय का तिथं? कार्ब घेऊ आहे डोक्याला. हाय की घेतलं की. परातीची नाही गरज काय. पीठ मला तेवढंच घ्यायचंय, नुसतं ठेव तिथं. ठीक आहे. पळपट बिलनं घेतलं की. ही म्हणलं तिकडे ठेव. आज आम्हाला सुट्टी. नाणीनं आम्ही चाललो फिरायला. कुलूप कुठली आलेलं आहे? हा
पुऱ्या लाटाय चाललोय. काम रोज केलं तरी एक दिवस तरी पावकीत गेलं पाहिजे. नाही गेल्यावर आपल्यात कोण यायचं होय ना. नाही आणि किती किलोमीटर जायचंय आपल्याला मैत्रिणींना. आता असल्या उन्हाकाराचं 12च्या तडाख्यात 3 किलोमीटर चालली मी तर. संध्याकाळी आल्यावर लांबतीच बांधावं लागेल. उन्हाकाराची चालली की गंगू आत्या. पुऱ्या लाटाय नाही वय यायचं आता मेलं गड्या. सचिनच्या ह्यांच्या हे का इथं गंगवात्याचं घर आहे आणि इथं आमचं घर. आता नानी म्हणते हे जे शूटिंग होत होत म्हणले होतं आव हा मधनं जाऊ इथनं. अशी बाउंड्री सगळी अख्खी. आव चढ होता चढानी होती त्याच्यामुळं. विठ्ठला ती चप्पल तसली आणि खोगाडे तोंडाची. शँडेल नाही घातला तरी. ही माळ आहे का बघा तिकडं पाण्याची टाकी दिसते का तिथनं आलोय. पुढच्या कॅमेऱ्यात जाते. आता आलो सडकला. माझ्या त्या एका साईडला दुखायला लागलं. उन्हा सवय नसती ना. गहू कसा आलाय ग? लय भारी आलाय. इकडं पातळ झालाय तिकडं दाट झालाय. आणि ही झाड आम्ही लावलेली. किती वर्ष नानी होता ह्या झाडांवर? 3 वर्ष होती मी. 3 वर्ष होत्या. 200 रुपये हजेरी होती राखण करायला. हा 5-6 वर्ष झाली. 5-6 नाही वहिनींनो मैत्रिणींनो 8-9 वर्ष झाली. पण छान झाड आले अगं. तुम्हाला अजून पुढे गेल्यावर धावती. आणि ती काही थोडी लावली नाही. ती किती किलोमीटर आहे ती? आता त्या वडापर्यंत म्हणजे किती किलोमीटर झाली? 5 किलोमीटर 4-5 किलोमीटर लावली की. खाऊन आली काय वर बघ. खरंच रडते ती. खालचा कांदा दाखवू नका म्हणजे रडलेली दिसते बरोबर ती रडती नानी. नाही नानीला नाही दाखवायचं. 3 वेळा तर तू आलीच्या घेऊन ती एकदा. काय आता म्हणला का परत एकदा? पागल झालाय की नाही झालाय की नव्हतं म्हणायचं. झाली का? हा झाली का? पागल झालाय. कुठे बेल ना माझं नाही. मी लागते की तू नुसती उंड गोळ्या करून दे. काढते की बाया. तुमचंही काय आता काकांची वय बाबा काकांची वय काका लाजले नको खावायचं बर जाते बर हाय हाय. आता माझा मोबाईल चार्जिंग उतरायला लागली. हा मी नाही दिसली जग दिसली तू बी असं फिरावती सगळ्यांवर ना. आता सगळी दिसते नी दिसताय की मामी पण हा काही आमच्या गावच्या मामी इथं
नानी अयो नानी कोण ओळखत नाही. सगळी ओळखते ते. असं सगळ्यांवरनं कॅमेरा फिरवते आता. बाकीचे जेवण करतात इथं इकडून 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 असा. 2% बॅटरी मैत्रिणीनं बघते. पण कधी कुठल्या पेक्षा आता स्विच ऑफ होऊ शकतो.